नमस्कार, मी पूजा नवले स्वागत करते तुमचं तुमच्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर सिक्वेन्सपासून फ्लावर आज आपण सेकंड पार्ट बघणार आहोत। जर तुम्ही कालचा पार्ट बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघा। फ्लावर शिकलात की तुम्हाला ब्राइडलमध्ये कसे यूज करायचे किंवा तुमच्या नवीन आयडिया वापरून नवीन क्रिएट कसे करायचे ह्याचं तुम्हाला नॉलेज मिळणार आहे। त्याच्यासाठी हे फ्लावर तुम्ही नक्की शिकून घ्या। तर चला आता वगैरे कंटिन्यू करूया आपल्या स्टँडवर। बघा, सुरुवातीला असा सर्कल ड्रॉ केलेला आहे आणि त्याच्यामध्ये दुसरा एक सर्कल ड्रॉ केलेला आहे। आता 6 नंबरची इथे आपण जी साधी सुई असते ती घेतलेली आहे आणि त्याच्यात 12 पदर आपण सिल्क थ्रेड घेतलेले आहेत। आता ही नीडल कशी भरायची याचा इन डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। आय बटनवरती लिंक देत आहे, नक्की बघा। बघा, छोटा सर्कल आहे ना, तिथून आपण सुई वरती काढायची आहे आणि इथे आपण लॉंग फ्रेंच नोट मारणार आहोत। बघा, आता धाग्याच्या उलट साईडला आपण नीडल अशी पकडली, एक सर्कल मारला आणि सिक्वेन्स आपल्या नीडलमध्ये घेऊन हा जो मोठा सर्कल आहे ना, तिथे आपल्याला सिक्वेन्स ठेवायची आहे आणि सिक्वेन्सच्या मध्ये बरोबर आपल्याला नीडल पंच करायची आहे। खालून नीडल पकडायची, धागा असा सरळ ओढायचा। बघा, होल्ड करत करत आपल्याला खाली हळूहळू सोडायचं आहे। पुन्हा छोटा सर्कलमध्ये आपल्याला नीडल वरती काढायची आहे। बघा, पहिल्या टाक्याच्या बरोबर थोडंसं बाजूला मी दुसरा टाका घेतलेला आहे, म्हणजे नीडल आपण वरती काढलेली आहे। पुन्हा बघा, पुन्हा सिक्वेन्स ठेवायची, सुईला एक राऊंड मारायचा आणि सुई मोठ्या सर्कलच्या मध्ये पंच करायची आहे। डाव्या हातामध्ये आपल्याला धागा होल्ड करून ठेवायचा आहे आणि उजव्या हाताने आपल्याला नीडल खालून हळूहळू खेचायची आहे। पुन्हा मी नीडल वरती काढली छोट्या सर्कलमधून। बघा, नीडलला एक असा राऊंड मारायचा आणि सिक्वेन्सच्या मधून मोठ्या सर्कलवर पंच करायचा आहे। खूप सोपी पद्धत आहे, सिंपल पद्धत आहे। प्रॅक्टिस केलं की सगळं येणार आहे, त्याच्यामुळे प्रॅक्टिस भरपूर करा। आपण फ्रेंच नॉट, लॉंग फ्रेंच नॉट आणि रिंग नॉट कशी करायची ह्याचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे। आय बटनवरती लिंक देते, नक्की बघा। पुन्हा नीडल वरती काढली, सिक्वेन्स ठेवली सर्कलवर, सिल्क थ्रेडने असा एक राऊंड मारला नीडलला आणि मोठ्या सर्कलवरती सिक्वेन्सच्या मध्ये बरोबर आपण पंच केलं। खालून नीडल पकडायची आहे, डाव्या हातात आपल्याला धागा होल्ड करून ठेवायचा आहे आणि असं हळूहळू आपल्याला खालून धागा खेचायचा आहे, म्हणजे धागा आपला अडकत नाही किंवा पसरत नाही, फिनिशिंग छान येते। पुन्हा आपण नीडल वरती काढली, सिक्वेन्स ठेवला। बघा, आपण जेव्हा खालच्या दिशेने असं स्टिच करत येतो ना लॉंग फ्रेंच नॉट, तेव्हा ती उलट पडत जाते। तर त्याच्यामुळे काय करायचं, आता आपण सरळ साईडला धागा फिरवला। बघा, नीडलमध्ये आपल्या साईडला असा सरळ धागा फिरवला आणि नीडल अशी खाली पंच केली। त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला खालच्या दिशेने आहे त्याच्यामुळे आपण सरळ बाजूला घेतलं आणि जेव्हा आपल्याला वरच्या दिशेने जेव्हा फ्रेंच नॉट मारायची असतं तेव्हा आपण नीडल वरच्या साईडने फिरवतो। बघा, खूप सोपी पद्धत आहे, फक्त प्रॅक्टिसची विषय आहे। जेवढा प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला छान येणार आहे। हे ब्रायडल वर्कमध्ये पण तुम्ही यूज करू शकता किंवा एखादा हेवी डिझाईन असेल किंवा छान असं कॉन्ट्रास्टमध्ये आपण ब्लाऊज साडीचं असं घेऊन छान असं वर्क करू शकतो। त्याच्यामुळे खूप छान असं कलरफुल ब्लाऊजला डिझाईन दिसणार आहे। नीडल पंच केल्यानंतर आपल्याला धागा छान असा होल्ड करून ठेवायचा आहे आणि सावकाश सोडायचा आहे। जर तुम्ही घाई केलीत तर तो धागा अडकणार किंवा मग तो असा पसरणार, त्याच्यामुळे वर्क फिनिशिंगमध्ये दिसणार नाही।
बघा आता मध्यभागी तुम्ही एखादा कुंदन वगैरे चिटकवू शकता किंवा मोती लावू शकता किंवा अशा फ्रेंच नोटसुद्धा टाकू शकता. त्याच्यामुळे छान असा फ्लावरला लुक क्रिएट होतो. खूप छान दिसतं, फिनिशिंग खूप छान दिसते. फ्रेंच नॉट किंवा लॉंग फ्रेंच नॉट किंवा रिंग नॉट टाकताना आपल्याला फक्त एकच काळजी घ्यायची आहे की आपल्याला धागा छान असा होल्ड करून हळूहळू सावकाश सोडायचा आहे. धागा होल्ड केला नाही तर धागा आपला गुंतू शकतो. आता आपण सेकंड फ्लॉवर बघूया. त्यासाठी मी आता पॉलिस्टर थ्रेड घेतलेला आहे, जो आपण मशीनसाठी वापरतो धागा ब्लाऊज शिवण्यासाठी. तोच इथे मी धागा घेतलेला आहे आणि 7 नंबरची प्रोफेशनल निडल घेतलेली आहे. बघा आता आपण एक गहू बीड्स, शुगर बीड्स आणि त्याच्यापुढे सिक्वेन्स असं आपण निडलमध्ये लोड करून घेतलेला आहे. बघा आता सर्कलच्या बरोबर वरती मध्ये बघा सर्कलच्या बरोबर मध्ये आपण एक टाका काढायचा आहे. त्याच्या पुढे एक छोटा टाका घ्यायचा आहे, म्हणजेच लॉक स्टिच घ्यायची आहे. आता आपण सिक्वेन्स, शुगर बीड्स आणि एक गहू बीड्स असं आपण सोडून मध्यभागी आपण त्याला एक टाका काढून स्टिच केलेला आहे. तर तोच टाका आपण त्याच्या बरोबर पुढे घेतलेला आहे, एक टाका आणि हा दुसरा टाका लॉक स्टिच म्हणजे छोटा टाका घेतलेला आहे. आता पुन्हा आपण एक सिक्वेन्स, शुगर बीड्स आणि गहूमणी सोडून आपण मध्यभागी पुन्हा लॉक केलेलं आहे. ते पुन्हा थोडंसं क्रॉसमध्ये आपण मोठा टाका घेतला, पुन्हा त्याच्या पुढे एक लॉक स्टिच दिला म्हणजे छोटा टाका घेतला. वरच्या दिशेने आपण सिक्वेन्स, शुगर बीड्स आणि गहूमणी टाकून मध्यभागी लॉक केला. पुन्हा त्याच्या समोर एक मोठा टाका घेतला, त्याच्या पुढे छोटा एक टाका दिला म्हणजेच लॉक स्टिच दिली आणि मध्यभागी मणी लॉक केले. पुन्हा आता क्रॉसमध्ये आपण थोडासा टाका घेतला जिथे जागा आहे, तिथून पुन्हा एक सिक्वेन्स, शुगर बीड्स आणि गहूमणी टाकून मध्यभागी लॉक केले. बघा 2-2 स्टिच टाकायचे आहेत आणि आपल्याला मणी सोडून मध्यभागी लॉक करायचे आहेत. सिंपल पद्धत आहे, तुम्हालाही प्रॅक्टिस केली तर जमणार आहे. भरपूर प्रॅक्टिस करा. आरी वर्क फक्त प्रॅक्टिसचा विषय आहे. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला वर्क इझी जाणार आहे. बघा कधी कधी असं सिंपल फ्लावरसुद्धा तुम्ही करू शकता किंवा जर तुम्हाला फ्लावर मोठा हवा असेल तर याच्यामध्ये आपण शुगर बीड्स किंवा कट्स बीड्स लावून असं छान मोठं फ्लावर करू शकतो. बघा आता इथे मी 3 शुगर बीड्स आणि एक 3 नंबरचा मोती असं मी इथे स्टिच करून घेत आहे. बघा खालून धागा ओढला, जिथे टाईट झाले तिथे आपण टाका वर काढला, एक टाका, 2 टाका. आता इथे एंड नॉट द्यायची आहे. पुन्हा आपण बाजूला दुसरा टाका काढायचा आहे, एक टाका, 2 टाका आणि खालच्या दिशेने आपण मणी सोडून वरती ते लॉक करायचे आहेत किंवा तुम्ही वरच्या दिशेने मणी सोडून खाली लॉक करू शकता. कोणतीही पद्धत करा जी तुम्हाला सोपी वाटेल, योग्य वाटेल ती पद्धत तुम्ही करा. तर एंड नॉटचा जो एक्स्ट्रा धागा राहतो तो त्यालासुद्धा घालवण्यासाठी आपण पुन्हा डबल एंड नॉट मारायची म्हणजे तो धागा निघून जातो, दिसत नाही वरती, फिनिशिंग छान दिसते. किंवा इथे तुम्ही 2-2 शुगर बीड्स टाकून स्टिच करू शकता. मी असे डायरेक्ट टाकते, पण तुम्ही 2-2 सुद्धा स्टिच करून एंड नॉट घेऊ शकता. जर तुम्हाला फ्लावर मोठं पाहिजे असेल तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. जर छोटा हवा असेल तर सुरुवातीचा जेवढं केलेलं आहे फ्लावर तेवढंच ठेवा आणि नंतर त्याला जरी थ्रेडने आउटलाईन करा म्हणजे ते फ्लावर खूप छान दिसेल. आता बघा मध्ये एखादा स्टोन चिटकवा किंवा काहीतरी नवीन क्रिएशन म्हणून मोती आणि एक शुगर बीड्स असं टाका म्हणजे खूप छान त्याला लुक कसं क्रिएट करा. किंवा मग असा हा मी आता 5 नंबरचा मोती मी इथे मध्ये टाकत आहे किंवा सिल्वर कलरचे असे स्टोन मोठे पण मिळतात, ते सुद्धा इथे स्टिच करू शकता म्हणजे छान असं फिनिशिंग येणार आहे. इथे मी आता 5 नंबरचा मोती स्टिच करत आहे म्हणजे खूप छान असं लुक क्रिएट होणार आहे.
बघा छान दिसते ना, एक छान लुक त्याला क्रिएट झाला, छान फिनिशिंग आली त्याला. आता आपण 3 नंबरचा फ्लावर बघूया. त्यासाठी मी आता ही फॉल लावतो तीच निडल घेतलेली आहे साधी, आणि त्याच्या सिंगल पदरी आपण धागा ओवून घेतलेला आहे. छान अशी मोठी गाठ मारलेली आहे त्याला, म्हणजे ती कापडातून बाहेर न आली पाहिजे. बघा सर्कलच्या मधून बरोबर आपण निडल वरती काढली, आणि याच्यात आता ही कटोरी सिक्वेन्स बघा, ही कटोरीसारखी दिसते म्हणून याला कटोरी सिक्वेन्स असं म्हणतात. आता ही कटोरी सिक्वेन्स आपण निडलच्या मध्ये टाकली. त्याच्यानंतर एक मोती घेतला, मोतीसुद्धा तसा ओवून घेतला. डाव्या हातात मोती पकडायचा आहे आणि निडल आपण खाली पंच करायची आहे सिक्वेन्सच्या मधून. खालून निडल ओढली म्हणजे मणी तो बरोबर सिक्वेन्सच्या मध्ये फिट होतो. बघा आता मोठ्या सर्कलवर एक आपण टाका वरती काढला, म्हणजे निडल आपण वरती काढली. पुन्हा आपण कटोरी सिक्वेन्स आणि मोती ओवून घेतला. मोती आपण डाव्या हातात पकडून ठेवायचा आहे, आणि उजव्या हाताने आपण सिक्वेन्स ॲडजस्ट करून, म्हणजे मधल्या सिक्वेन्सला बरोबर जॉईंट करून आपण तिथे मध्ये सिक्वेन्सच्या निडल पंच करणार आहोत. बघा ॲडजस्ट केली सिक्वेन्स आणि मध्ये आपण निडल पंच केली. खालून ओढायचा आहे म्हणजे मोती व्यवस्थित सिक्वेन्सच्या मध्ये बसतो. सेम अशीच प्रोसेस आहे. सिक्वेन्स ॲडजस्ट करून आपल्याला निडल पंच करायची आहे. पुढची सिक्वेन्स करताना आपण थोडंसं डिस्टन्स ठेवतोय, म्हणजे ती सिक्वेन्स आपल्याला जागा हवी आहे त्याच्यासाठी. आणि जर जागा जास्त झाली तर आपण ती ॲडजस्ट करून सिक्वेन्सच्या मध्ये स्टिच करतोय. आता या सिक्वेन्स लॉक करताना आपण काय करायचं, टाका वरती काढायचा आणि खालून धागा थोडासा पकडायचा आहे, आणि निडलला गोल फिरवून खाली निडल ओढायची आहे. आता प्रोफेशनल निडलने सुद्धा तुम्ही हे स्टिच करू शकता. बघा सुरुवातीला आपण टाका वरती काढला, त्याच्यानंतर एक लॉक स्टिच घेतली, त्याच्यात सिक्वेन्स आणि मोती आपण सोडायचा आहे. आणि आता बरोबर मोतीच्या खालून आपल्याला दुसरा टाका काढायचा आहे. बघा हा मोती आहे, मोतीच्या खालून आणि सिक्वेन्सच्या मधून आपल्याला दुसरा टाका वर काढायचा आहे, आणि तो टाका आपल्याला या मणीच्या भोवती गोल फिरवायचा आहे, म्हणजे अडकवायचा आहे. बघा या पद्धतीने तो मणीच्या भोवती अडकवायचा आहे आणि खालून धागा खेचायचा आहे, म्हणजे छान असं सिक्वेन्स छोटंसं फ्लावर पण तयार झालं. किंवा सिंगल पण आपण असं स्टिच करून, किंवा एखादा हेवी वर्कमध्ये सिंगल स्टिचसुद्धा करू शकतो असं. आता आपण चौथं फ्लावर बघूया. त्यासाठी मी 3 नंबरचा बीट इथं स्टिच करून घेतलेला आहे. बघा वरती 2 टाके काढले आणि वरतून बीट सोडून मी मध्यभागी स्टिच केले. मगाशी हे फ्लावर तुम्हाला मी दाखवलेला आहे, पण आता सिंगल फक्त फ्लावर तुम्हाला दाखवत आहे. बघा सिंपल आहे फ्लावर, पण छान दिसतं. जर तुम्हाला सिंपल फ्लावर हवं असेल तर तुम्ही असं स्टिच करू शकता. सिंपल बुट्टी आपण स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये शिकवलेली आहे. जर तुम्ही व्हिडिओ ती बघितली नसेल तर नक्की जाऊन बघा, मी आय बटनवरती लिंक देत आहे. किंवा जर तुम्ही आरीवर्क नवीन शिकत असाल, किंवा मला आत्ताच तुम्ही नवीन जॉईंट होत असाल, तर तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून बघा, सुरुवातीपासून डे बाय डे आपल्या व्हिडिओ अपलोड आहेत चॅनलवरती. त्या नक्की बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण समजणार आहे आरीवर्क कसं असतं, काय असतं, निडल कशी पकडायची, धागा कसा पकडायचा. तुम्ही सुरुवातीपासून त्या व्हिडिओ बघा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.